ही झाला विकासाचा मुद्दा. विकासाच्या मुद्द्यावर त्यांना बोलायलाच येत नाही. काय बोलणार आहे? काय केलंय मला सांगा ना. एक पाण्याचा थेंब तरी पंढरपूर शहरात यांनी कुठून आणलाय का? हे पाणी कुठनं येतंय? एवढ्या लोकांना पाणी पुरवठा कुठनं तयार होतोय? नगरपालिकेचा पगार कसा? ऐका एकदा प्रशांत मालकाच्या मुलाखती तुम्ही. मग सगळं झालं, आता विकासाच्या मुद्द्यावर बोलायला येत नाही. तर ह्या चौकात मालक ज्या महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जातीवादाचा विचार ह्या महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याचं काम केलं, त्या महात्मा फुलेंच्या चौकामध्ये जातीचं विष करण्याचं काम या विरोधकांनी केलंय. परिचारकांनी कधीही जातीभेदाचं राजकारण केले नाही. आज आमच्या अरविंद बँकेचे चेअरमन सतीशराव मुळे साहेब आहेत. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिनकरभाऊ मोरे होते. आता हरिदादा गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. अमोल डोक्यांच्या आईला उपनगराध्यक्ष केलं. आमचे दयानंद वैदंडे मातंग समाजाच्या गरीब कुटुंबातला कार्यकर्ता होता, उपनगराध्यक्ष केलं. मायासारख्या सफाई कामगाराच्या मुलाला मालकाने स्वीकृत नगरसेवक केलं. अशी कितीतर उदाहरणं आहेत. गेल्या 25 वर्षामध्ये सुधाकरपंत परिचारकांनी रामभाऊ बागलांपासून सगळी जी ज्येष्ठ माणसं होती सगळ्यांना सोबत घेऊन समतेचा विचार या मतदारसंघामध्ये करण्याचं काम केलं. पण जातीवादीचं वेश कधीही पेरलं नाही. त्यामुळे तुम्ही किती पण प्रचार करा, किती पण परिचारकांना तुम्ही जातीच्या बेडीला अडकवण्याचा प्रयत्न करा, आणि ज्याच्या रक्तात त्याच्या अंतःकरणात प्रामाणिक आहे ना, तुमचा कधीही विचार सफल होणार नाही. अहो काय करायचं? काय जीव द्यायचा काय एखाद्या जाती जन्माला आलं म्हणून त्यांनी? त्यांच्या घरातला उमेदवार उभा करता आला नसता. आता आमदारकी आली. मला अजून आठवतंय, मी त्या बैठकीमध्ये होतो ज्या वेळेस भारत नाना बालकेंचं अकाली निधन झालं. ज्यावेळेस इथं पोट निवडणूक लागली त्यावेळेस फडणवीस साहेबांना मालक सांगून आले होते, बालकेंच्या कुटुंबातील तर महिला त्यांची मंडळी जर उभे राहणार असेल तर आम्ही उमेदवार देणार नाही, आम्ही बिनविरोध करू. आणि तुम्ही जर रडत बसला, तू उभारली तर मी फासच घेतो, मग तू मलाच उभारलाय पाहिजे. कुठे गेला महिलाचा सन्मान त्यावेळेस? आता नगराध्यक्ष आम्हाला मालकांच्या घरातली एखादी मला उभी करता येत नव्हती. पोट निवडणूक झाली, परत सार्वत्रिक निवडणुकी त्यावेळी 2009 ला पण मालकाने माघार घेतली. पार्टीसाठी 2021 ला माघार घेतली, 24 ला माघार घेतली, आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आपण सगळ्यांनी निवडून दिला. काय करायला पाहिजे? आता आमदारकी पण नाही 9 आमच्याकडे, तरी टीका मालकावरच आहे. नगराध्यक्ष उमेदवार पण मालक नाही तरी टीका मालकावरच आहे. अरे आसमान पर थूकने वाले को ये शायद पता नहीं, पलट के थूक तुम्हारे चेहरे पर गिरने वाली है. फक्त परिचारकांचा द्वेष करायचा, देवळापाशी जायचं, बेकार होणार आहे, सगळं वाटोळ होणार आहे. आम्ही आहे काय करणार आहे? कुठे आश्वासन द्यायची, संतपेठ द्यायचं, आपण अमुक कोळी, आपण असं, आपण आमच्या जातीचं, आपण असं करायचं. अरे ही जास्त काळ टिकणार नाही. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला ना. मालक आज तुम्ही बघितलं, आमची 16, 17, 18 वर्ष पोरं दारू पिऊन पडायला लागले. इतका उत्माद चाललाय संतपेठमध्ये. गुरु दोड्यासारखा गरीब उमेदवार कुठून देणार आहे पैसे तुम्हाला? की 8 दिवस येऊन आपल्या लेकरा बाळाने व्यसन लावून जाणार आहेत. गुरु दोडे असेल, आमचा अमोल डोके असेल, मालोजी शंभरे असेल, राजाभाऊ सरवडकर असेल, इब्राहिमपुरी असेल, ही प्रामाणिकपणे 5 वर्ष तुमच्या वार्डात निमेरात्री तुमच्यासाठी उभे राहणार आहे. जेवढी भाषणं करा येते बघा ना तुम्ही. आता काय परिस्थिती आहे? 2016 निवडणुकीमध्ये नगरपालिका टेका नगराध्यक्ष कोण होतं? नागेश काकाची मंडळी. परत त्या अभिजित पाटलाची कारखान्या टायमाला अभिजित पाटलाला शिवाय द्यायच्या, आणि आता नगराध्यक्ष निवडणूक लागली, अभिजित पाटील त्यांच्या टेजवर, नागेश काका त्यांच्या टेजवर. सगळी म्हणजे फायद्याचं असलं की मिल बाटकी खायची. सगळ्यांमुळे शिवाय कोणाला द्यायच्या मालकाला? का रे? काय तुमचं घोडं काय तुम्हाला पाहिजे एकदा सांगा तर. तिकीट मागाय पण मालकाकडेच येत आहे. मग करायचं काय मालकाने? मला माझा प्रश्न आहे त्यांना, तुम्ही काय गाव सोडून मालकाला जाऊ द्या कुठं मुंबईला राहायला, म्हणजे तुम्ही परत गावाला वाटोळ करून परत अजून जायला मोकळं झालं. मित्रांनो, ही निवडणूक फार वेगळ्या वळणार आहे. आज जर या भारतीय जनता पार्टीचा निवडणूक आज उभा आहे चिन्हावर, आपल्या कमळावर उमेदवार नगराध्यक्ष पदाचा, कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका. आता इक्बालबाईंनी सांगितलं सगळ्या समाजाचं यायचं, त्यामुळे चालत नाही. बरोबर. अहो लाडकी बहीण योजना देताना काय ठराविक समाजाला दिली का? सगळ्याला दिली. मांग मार ढोर चांबार चाळी माळी कोळी तिडी तांबोळी मुसलमान सगळ्यांना दिली. विचार केला का लाडकी बहीण देताना? हाफ तिकीट देताना सांगितलं का हे दलित समाजाला देऊ नका, मुस्लिम समाजाला देऊ नका? सांगितलं का?
अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार देताना सगळ्यांना एका मुठीत घेऊन सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचा विचार केला आणि सगळ्या योजना सगळ्यासाठी आहे. फक्त खोटं बोलायचं, अफवा करायच्या, मुस्लिम समाजात जायचं, काहीतरी काना सांगायचं, दुसऱ्या समाजात जायचं, परिचारक विरुद्ध पसरवता. माझी इथल्या मुस्लिम बांधवांना, दलित बांधवांना, ओबीसी एसटी विनंती आहे, आणि किती जर जातीचं विष पेरलं तर आपण सगळी एका ठिकाणी येऊया. ह्या बाबासाहेबांचा महात्मा फुलेचा समतेचा विचार आदरणीय परिचारक मालकांनी स्वीकारलेला, अंगीकारलेला आहे. सगळ्या जाती धर्माची मोठ्याने मानलेले आहे आणि सगळ्याला सोबत घेऊन आतापर्यंत काम केलेलं आहे. हे आता बोलते जी यांचं झाले निवडणूक, जिकडे तिकडे जाते परत एकमेकाला शिवी देत बसते. मी तर आतापर्यंत प्रशांत मालकाने कधी एवढे आक्रमक भाषण बघितलं नाही, कधी एवढ्या, कारण कधी बोलत नव्हती ती. पण जर काय विषय नसताना एवढ्या वैयक्तिक पातळीवर टीका करत असतील तर जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका आदरणीय मालक